आणि सगळ्यात मोठी बातमी, नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या 2 घटना समोर आलेल्या आहेत। गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात घडलाय। कारच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालाय। अपघातामध्ये दिनेश खैरनार या तरुणाचा मृत्यू झालाय। गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिट अँड रनची ही घटना घडली आहे। मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला देखील कारने उडवलंय। या दोन्ही घटनेमध्ये चालक फरार झालेले आहेत। संबंधित रेल्वे अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नागपूरमधल्या अपघाताची सीसीटीव्ही दृश्य समोर आलेली आहेत। सायकलवरून जात असताना मागून येणाऱ्या बसने त्या सायकलला धडक दिली आणि बसच्या मागच्या चाकाखाली तो सायकल स्वार आलेला आहे। त्यामुळे राज्यभरामध्ये या हिट अँड रनच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत आणि संतापजनक देखील आहेत। कारण का या सगळ्या घटनांमध्ये अपघात झाल्यावर कार चालक फरार झालेले आहेत। नागपूरमध्ये 2 घटना घडलेल्या आहेत। यामध्ये रेल्वे अधिकारी जखमी झाले, त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, 2 घटना, एकाचा मृत्यू आणि चालक फरार, काय करतायत नागपूर पोलीस? निश्चितच प्रज्ञा, जर का बघायचं झालं तर मागच्या 2-3 दिवसांमधल्या अनेक घटना पुढे आलेल्या आहे आणि ही जी घटना आहे ज्यामध्ये आपण बघतो की एक 60 वर्षीय वृद्धाचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। सीसीटीव्ही दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एक स्कूल बस आहे, त्या स्कूल बस एका 60 वर्षीय वृद्धाला कशा प्रकारे चिरडत पुढे जाते आणि तो स्कूल बस चालक तिथे गाडी त्यांनी थांबवली देखील नाही, तो पुढे निघून गेला। स्थानिकांनी मग त्याला रुग्णालयामध्ये नेलं, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। यानंतर आता अगदी काही तासाआधी नागपूरच्या कोराडी रोडवर देखील अपघाताची एक घटना घडली, त्यामध्ये देखील दोघांचा मृत्यू झालेला आहे। तो प्रकार देखील ओव्हर स्पीडचा असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे नागपूरमध्ये सातत्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि विशेष करून हिट अँड रनच्या घटनेमध्ये त्यात जास्त भर पडल्याचं पाहायला मिळत आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध